तसेच बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी अर्थातच मालिकावीर म्हणून वॉशिंग मशीन देखील पाहणार आहोत या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तब्बल 16 संघ मात्र पाहतोय या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दाखल होताना. सुपर 8 साठी मात्र कालच्या दिवसापासून 4 संघ मात्र क्वालिफाय झालेत. आज मात्र दुसरे 8 संघ मात्र लढती करताना मात्र पाहतोय. आणखी 4 संघ मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होताना दिसतील आणि उद्याच्या दिवसात खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा थरार, सुपर 8 चा थरार, सुपर 4 आणि तदनंतर मात्र मेगा फायनल मात्र आपण पाहू शकतोय. मॅच चालू होतोय. पहिले षटक हेमनगर एंड कडून बॉलिंग ट्रॅक वरती निकेश आलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय रुपेश पाटील यांच्या माध्यमातून. चेंडू हलक्या हाताने स्टेअर केला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड केला जातोय. तद्वर मात्र एका धावेनं मात्र स्ट्राईक रोटेट केली आणि एका धावेनं आपल्या संघाच्या या स्कोरबोर्डला मात्र सुरुवात करून देत असताना मात्र धावफलकावरती एक धाव मात्र पाहतोय ते अर्थातच टीम वादळ क्लब शाबाज या संघाच्या माध्यमातून. आरोही स्पोर्ट्स लेभी अर्थातच संघाचे संघमालक कल्पेश पाटील लेभी हे असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूने वादळ क्लब शाबाज संघ मात्र त्यांना मात्र फाईट करताना पाहतोय. विराज पाटील याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतोय रसिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपण पाहू शकतोय. दोन्ही संघ बॅलेन्स बॅटिंग लाईन असलेली दोन्ही संघ जर पाहायला गेला तर चांगल्या संघाचे चांगले खेळाडू आतापर्यंत बांधणी केले. यावेळी रसिक पाटील यांच्यासाठी भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू मात्र निकेश यांच्या माध्यमातून पाहायला गेला. आउटसाइड ऑफ स्टंप मात्र टाकलेला हा चेंडू मात्र चेंडू आणि बॅट यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. तदनंतर मात्र विराज पाटील यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. धावसंख्येत मात्र बदलाव मात्र पाहायला मिळत नाही. 2 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवरती रुपेश पाटील यांच्या बॅटमधून मात्र एकेरी धाव मात्र पाहायला मिळाली. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला मात्र खेळत असताना चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. दोन बंधूंची जोडी पाहतोय आपण. रुपेश पाटील आणि रसिक पाटील अशी बंधूंची जोडी मात्र आज मात्र या वादळ क्लब शाबाज संघासाठी खेळ करत असताना राजाबाई प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून आपण अनुभवतोय. यावेळी रुपेश यांच्या माध्यमातून हलक्या हाताने चेंडू स्टेअर केला. चेंडू जातो शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये. पिकी करत असताना मात्र चूक मात्र पाहतोय. एक्झॅक्ट एंड वरती चेंडू फेक करत असताना मात्र चेंडू यष्टांचा वेध घेणारा मात्र चेंडू जर आला असता तर कदाचित इथून रुपेश पाटील यांच्यासाठी कदाचित धोक्याची घंटा मात्र वाजवू शकली असती. कारण जेव्हा जेव्हा डायरेक्ट हिट होता आपण पाहत असतो तेव्हा तेव्हा फलंदाज मात्र स्ट्रगल करत असताना आपण पाहत असतो. आणि परंतु अशातच मित्र या फेकलेली एकेरी धाव मात्र पाहायला मिळाली. रुपेश पाटील यांची विकेट देखील वाचली गेली. परंतु जीवनदान मात्र देखील पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली. यावेळी रसिक पाटील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय आरपीएल चौकार. रेड मार्क शॉट रसिक पाटील. यावेळी थ्रू दी कव्हर करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र प्रोटेक्शन मात्र पाहतोय आणि तदनंतर मात्र रसिक पाटील बॅक टू द डग आउट. एक्सबॅड रोहित मैदानात दाखल होताना दिसतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा पाहतोय ते अर्थातच 7 धावा. वादळ क्लब शाबाज आणि आरोही स्पोर्ट्स लेवी.
पहिले षटक इथे समाप्त झाले. एक षटकांती निकेशचं षटक आपण पाहिलं आणि शेवट खूप चांगल्या रीतीने त्याने आपल्या षटकाचं केलं आहे. कारण की एक महत्त्वाची विकेट जो की रसिक वादळ शहाबाज संघाचं नेतृत्व करणारा आणि महत्त्वाचा खेळाडू तो त्याने तंबूच्या आश्रयाला परत पाठवला आहे. 7 धावसंख्या झालेली आहेत. रुपेश आणि रसिक अशी सलामीवीर प्रारंभीची जोडी आपण पाहिली. तदनंतर रोहित आले आर फॅक्टर वादळ क्लब शहाबाजसाठी. आरोही स्पोर्ट्स लिबी कल्पेश पाटील पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला वादळ क्लब शहाबाज रत्नाकर पाटील पुरस्कृत संघ. दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना असेल. दुसऱ्या ग्रुपमधील 8 धावा संघ झालेले आहेत. निकेश मोरे यावेळी अगदी खोलात टाकलेला चेंडू लॉफ्ट करायचा होता पण शेवटच्या क्षणी एज घेतली. पॉईंटला चेंडू गेलाय. बॅकवर्ड पॉईंटवरून क्षेत्ररक्षक हर्षल बड्डे बॉय आमचे ही खेळपट्टी आपण पाहत आहोत ती त्यांच्या मेहनतीने मात्र सज्ज झालेली आहे पाहायला मिळते. हे मैदान खूप ओबडधोबड होतं आधी परंतु त्यांच्या मेहनतीने इथे आपण पाहतोय सपाट मैदान बनवण्यात आलेले आहे. त्यांच्यासाठी आयोजन कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि वाढदिवसाच्या सुद्धा पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. निकेश मोरे आहे गोलंदाजी क्रमांक द्वितीयसाठी आपल्याला पाहायला मिळतोय आरोही स्पोर्ट्स लिबी या संघाकडून. राईट आर्म राऊंड द विकेट डावीकडे हाताचा फलंदाजाला हलकी कट दिले. मागे चेंडू 1 धाव. धावपलकावर अर्जित होत आहे. टोटल धावा बनलेले आहेत त्या 10 आणि माझ्या बाजूला गुणलेखकाची जबाबदारी सुद्धा सांभाळत असताना वाघवीरा गावचे राकेश पाटील त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. कालच्या दिवशी सुट्टी नव्हती आज मात्र खास बॉस सोबत भांडण करून सुट्टी घेऊन आलेले आहेत आणि उद्या पुन्हा एकदा ते आपल्या ड्युटीवर कार्यरत होत असताना पाहायला. फुलटा स्वरूपाचा चेंडू आहे ऑन साईडला मिड विकेट रिजन क्रॉस करून डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू गेलेला आहे तिथून फेकी करेल. तत्पूर्वी मात्र 1 धाव आणि राकेश पाटील उद्या पुन्हा एकदा आपल्यासोबत नसणार आहेत. कार्यरत होणार आहेत ड्युटी जॉईन करणार आहेत. वर्दीतला गडी खऱ्या अर्थानं या विभागातले एक हार्ड हिटर फलंदाज आहे परंतु यावर्षी तो खेळत नाही. त्याच्या मनातही काही दुःख असतील आणि ते दुःख तो गुणलेखकाची जबाबदारी सांभाळून पाळत आहे. कदाचित एखाद दुसरं गुण इकडे तिकडे करू शकतो रागाने पण आमचं सुद्धा त्याच्याकडे जरूर लक्ष आहे. गोलंदाजी पहा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते निकेश मोरे. यावेळी मात्र निर्धाव कोणतीही धाव मिळणार नाहीये. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. टोटल धावसंख्या पाहायला मिळते ते 11. महत्त्वाचा खेळाडू बाद केल्यानंतर जो दबाव समोरच्या संघाकडे येतो फलंदाजी करणाऱ्या संघाकडे तो मात्र दबाव यावेळी पाहायला मिळतो. इथे पुन्हा एकदा खूपच चांगला चेंडू. डावकर हाताचा फलंदाज आहे रोहित त्याला मात्र यावेळी स्तब्ध करत असताना पाहायला मिळतोय. या षटकातील लगातार आलेले 2 डॉट चेंडू. पहिले षटक आपण निकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 7 धावा त्याने दिल्या आणि शेवटच्या चेंडूवर महत्त्वपूर्ण विकेट त्याने घेतली. अर्थातच रसिक पाटील जो की JSW या संघाच्या माध्यमातून विविध ठिकाणी स्पर्धा करत असतो. मुंबई असो कर्नाटक असो. आता मात्र पायांचा वेध घेत पंचांकडे जोरदार अपील. वर चेंडू असावा लेगबाईच्या स्वरूपातून अजून 1 धाव आणि रसिक पाटील जो की JSW या संघाच्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेट खेळतो. लेदर क्रिकेट खेळतो. मुंबई असो कर्नाटक असो इतरत्रही JSWचे प्रतिनिधित्व करत असतो आणि आपल्या विभागातील तो खेळाडू आहे याचा आपल्याला नक्कीच अभिमान आहे. तो आपल्या या स्पर्धेमध्ये खेळतोय. याआधी सुद्धा आपल्याला शिरुविक्सला सुद्धा पाहायला मिळाला. शिरुविक टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव. रतनभाऊ पाटील चषक असो किंवा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असो अलिबाग प्रीमियर लीग सुप्रीमो चषक असो म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये जितक्या मोठ्या स्पर्धा होतात तिथे सुद्धा आपल्याला शिरुविक खेळताना दिसला. परंतु शिरुविक याला पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पराभव स्वीकारायला लाभलं आणि तो पराभव कोणी दिला तर DSP टायगर आमचे राजाबाई केनी यांचे समर्थक संकेत पाटील यांचा संघ DSP टायगर त्यांच्या संघाकडून पहिला पराभव सचिन साळुंके प्रतिष्ठान या संघाला सुद्धा मिळाला आहे. षटक क्रमांक 2ची इथे सांगता 2 षटकानंतर टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे जमलेली आहे ती 12. पहिलं षटक निकेशने आणलं 7 धावांचं. द्वितीय षटक निकेश मोरे आला 5 धावा दिल्या. काय अचूक गोलंदाजी चालू आहे. ऑप्शन घेत असताना मी तेव्हाच म्हटलं होतं की ही स्पर्धा आहे ही फलंदाजांची असेल त्यापेक्षा थोडासा वडचढपणा हे गोलंदाज दाखवतील कारण की 5 षटकामध्ये 5 गोलंदाज खूप अंशी अशा प्रीमियर लीगच्या सामन्यामध्ये 5 गोलंदाजांची जमवाजमव करणं हे खूप कठीण होतं.
आणि ते कठीण आव्हान पेलत असताना संघाने आपले संघ बांधणी मात्र चांगल्या रीतीने करत असताना पाहायला मिळाले. त्यामध्ये चांगले चांगले गोलंदाज आपल्या संघासाठी त्यांनी निवडलेले आहेत. इथे तृतीय क्रमांकाचे षटक आर्यन अर्थातच किट्टू कुसुंबळे गावचा खेळाडू आहे, जो आरोही स्पोर्ट्स लेबी या संघाच्या माध्यमातून खेळेल. गेल्या वर्षीच्या किट्टूने पदार्पण केलं. पदार्पण करण्यामध्ये खूप चांगली कामगिरी करून दाखवली आणि त्याला मात्र हे बक्षीस म्हणून तो RPL खेळताना दिसतोय. पहिला चेंडू किट्टूचा उंचावरून मारायचा होता, लॉफ्ट करायचा होता. मागच्या दिशेने कडा घेतल्यानंतर चेतन भावेकर कासडी गावचे पॉन्टिंग ज्यांना म्हणतो, कुठेही चेंडू जाऊ दे, अगदी 10 फूट लांब चेंडू असेल तिथपर्यंत डाईव्ह मारून तो चेंडू अडवू शकतात, इतकी ताकद चेतन भावेकर यांच्याकडे जरूर आहे असं मला राकेश पाटील सांगतात. मी स्वतः काही म्हणत नाहीये. काही वादविवाद असतील तर तुम्ही नंतर बाहेर जाऊन करू शकता. मी फक्त आपल्यासमोर इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतोय. इथे धावा मिळणार आहेत. आर्यनच्या गोलंदाजीमध्ये फक्त एक. पुन्हा एकदा रुपेश लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय. यावेळी इथे इनसाइड आउट 1 2 3 4 5 टप्पे आणि इथे क्षेत्ररक्षण आले, मागून कव्हर करावं लागलं. जवळपास मैदानाचा 25% एरिया क्षेत्ररक्षकाला धावत धावत जाऊन कव्हर करावा लागला. फेकी करतोय. तत्पूर्वी धावसंख्येमध्ये ॲडिशन होत असताना 2 पाहायला मिळतोय. आणि किट्टू, मी या गोलंदाजाबद्दल बोलत होतो की मागच्या वर्षीच त्याने पदार्पण केलं आणि आधीच्या सामन्यामध्ये महेंद्र वॉरियर्स या संघामध्ये जो स्माई होता त्यांनी त्याचं चांगली कामगिरी बघितली. त्याला पंचायत प्रीमियर लीग ही स्पर्धा या मैदानावर होते, तिथे त्याला संधी दिली. तदनंतर RPL मध्ये सुद्धा त्याला आरोही स्पोर्ट्स लेबी या संघाच्या माध्यमातून सुद्धा इथे संधी. फुलटॉस होता, लोअर फुलटॉस. क्षेत्ररक्षक खाली आहे, ताकद नव्हती आणि इथे मात्र फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. आणि इथे मात्र विकेट. मीडियम स्पेसर आहे किट्टू, पण त्याच्यामध्ये जे लाईन आणि लेंथवर त्याचं कंट्रोल आहे ना, ते अगदीच वाखाणण्याजोगे आहे. हळूहळू जसा तो खेळ करत जाईल, खेळत जाईल, तसं तसं त्याच्या स्पीडमध्ये सुद्धा वाढ होताना दिसेल. परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता. कव्हर करेपर्यंत 2 धावा इथे धावफलकावर अर्जित होत असताना दिसत आहे. आमच्या व्यासपीठावर सौ रसिकता केनी उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत अर्चनाताई पाटील ग्रुप ग्रामपंचायतीचे हे पदाधिकारी आहेत. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि ते आनंद घेत आहेत, आस्वाद घेत आहेत. आपल्या विभागातील सुद्धा खेळाडू खेळत आहेत आणि त्यांचा आनंद घेत आहेत. जमलेले संपूर्ण प्रेक्षकगण त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राजाबाई केनी यांच्यावरचं प्रेम असत कायम राहू द्या. आणि पुढला चेंडू यावेळी लॉंग डीपमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक धावेल. तत्पूर्वी इथे पुन्हा एकदा 2 धावा. काय अप्रतिम किट्टूने ही गोलंदाजी हाताळलेली आहे. आतापर्यंत धावा आपण पाहिला तर किट्टूने खर्च केलेल्या आहेत 7 धावा. राकेश पाटील सांगतायत 7 धावा खर्च केलेल्या आहेत. एकही चौकार आणि षटकार नाहीये. आणि असं नाही की वादळ शाहबाज या संघाची भरपूर विकेट गेलेल्या आहेत, फक्त 2 विकेट गेलेल्या आहेत. 3ऱ्या आणि 4थ्या नंबरचे खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि त्यांना सुद्धा या नवोदित अपकमिंग खेळाडूने थांबवलेलं आहे, जकडून ठेवलंय, जायबंद केलेले आहेत. यावेळी मागच्या दिशेला हर्षल नाही, मागच्या दिशेला इथे मात्र चुकी होते. विराजकडून चुकी होते. आणि इथून पुढे आपण पाहतोय तर शेवटच्या चेंडूवर एक आर्यन किट्टू. पांडवदेवी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा किट्टूने चांगले परफॉर्मन्स दिला होता, ते माझ्यापर्यंत येतोय. आणि तो सुद्धा आरोही स्पोर्ट्स याच टीम मध्ये होता. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि इथे अंकुर जातोय. वॉटर बॉय जा जा जा. पाण्यासारखं पुण्य नाहीये आणि तेच पुण्याचं काम हा मात्र अंकुर करतोय. परीक्षेमध्ये त्याचा 2 मार्क्स नक्कीच इकडून तिकडून नशिबाने नक्कीच वाढतील पाण्यासारखं पुण्य केल्यानंतर. 3 षटकांचा खेळ आपला संपुष्टात आलाय आणि 3 नंतर टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 धावा. पहिले षटक आलं निकेशकडून आणि 7 या धावसंख्येवर असताना पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली रसिकच्या स्वरूपातून. तदनंतर मात्र संघाने काही भरारी घेऊ शकला नाहीये. रसिक महत्त्वाचा खेळाडू बाद झाला की आपल्याला पाहायला मिळतं, असं नेहमी चित्र दिसते क्रिकेटमध्ये. महत्त्वाचा खेळाडू बाद झाला की संघ कुठेतरी दबावामध्ये येतो आणि तोच दबाव आपल्याला वादळ क्लब शाहबाज या संघाकडे पाहायला मिळाला. निकेश मोरे
याने द्वितीय षटक हाताळलं, 5 धावा दिल्या. तदनंतर आर्यन किट्टू, खरोखरच वाखाणण्याजोगे गोलंदाजी किट्टूच्या माध्यमातून. कुसुंबळ्याचा खेळाडू आहे आणि आजकाल मैदानं सुद्धा कमी झालीत. आपण पाहतो तर 360 डिग्री मधलं मैदानं कमी झालीत. आजूबाजूला गावांमध्ये फेरी मारली तर आजकाल मुलं काय करतात, नेट आजकाल उभारले गेलेत आणि त्या नेटमधून प्रॅक्टिस करतात आणि या नेटच्या माध्यमातून घडलेले हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना कधीतरी एखाद दुसऱ्या टुर्नामेंट होतात, तिथे संधी मिळते. गाव पातळीवर असोसिएशन असतात, तिथेच संधी मिळते. त्याच्यातून ते स्वतःला घडवत जातात. हे खरं रॉ टॅलेंट आहे. बाहेरला गेलो तर प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणात केली जातं. दुसरा कोणतरी असतो त्यांना सांगण्यासाठी, त्यांना गायडन्स देण्यासाठी असतात नावाजलेले खेळाडू. इथे थोडाफार गायडन्स असतो आणि त्या थोडाफार गायडन्समधून सुद्धा आपला खेळ जास्तीत जास्त कसं बहरीला येईल त्यासाठी मात्र हे प्रयत्न करत असतात. तसाच मध्ये हा किट्टू आर्यन आपल्याला पाहायला मिळाला. 8 धावा दिल्या त्याने, 20 धावा टोटल बनलेल्या आहेत 3 षटकांच्या अंती, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज येतोय MIDC एंडच्या माध्यमातून. बाजूने MIDC एंडच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी हर्षल बड्डे बॉय, ज्याने की ही पिच बनवले. मेहनत आहे त्याची आणि आता तीच पिच त्यालाच साथ देते की नाही हे नक्कीच बघायचं आहे. पॉवर प्लेचे षटकं समाप्त झालेली आहेत आणि पुढे विखुरलेले क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू थोडासा ऑफ यष्टीच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर आपलं नियंत्रण मात्र गमावून बसलाय हर्षल आणि पंचांचा सिग्नल. अवांतर धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर. 1 धाव इथे ॲडिशन होत असताना आपल्याला पाहायला मिळते ती 21 धावा. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्गावर हर्षल पुन्हा एकदा सज्ज होतील. 10-12 पावलांचा स्टार्ट. मध्यम रनअप आहे. यावेळी लॉफ्ट केलाय ऑफ साईडला, लॉंग ऑफ रिझर्व्ह मध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू एक टप्पा घेत सीमारेषा बाहेर. 4 धावा. यांच्या माध्यमातून आपण हे DJ ऐकतोय. पुढला चेंडू ग्राउंडचा वापर. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. मी आधीच पहिल्या सत्रामध्ये म्हटलं होतं की गोलंदाज करत असताना 4 स्टेप महत्वाचे असतात. एक ग्रिप, दुसरा रनवे, तिसरा रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि चौथा फॉलो थ्रू. चेंडू फेकल्यानंतर गोलंदाज आपलं नियंत्रण गमावून बसतो. बहुतांश वेळेला असं पाहिलेलं मिळालंय, परंतु यावेळी आपलं नियंत्रण ठेवलं आणि चेंडू मात्र अडवलाय तो हर्षलने. खूप चांगलं गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करत असताना 2 चेंडू समाप्त. 2 मध्ये टोटल धावा दिलेल्या आहेत. 1 वाईट अवांतर स्वरूपाने, तदनंतर 1 चौकार आणि त्याच्यानंतर 1 धाव दिलेली आहे. टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26. व्यासपीठ एंडला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते स्क्वेअर लेग डीपमध्ये आलेला आहे तो नितीश म्हात्रे. डावखुरा हाताचा फलंदाज आहे, खूप चांगली फलंदाजी करत असतो. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट, राईट आर्म. यावेळी लॉफ्ट करायचा प्रयत्न केला होता, कनेक्ट करू शकला नाहीये. हे टायमिंग सुद्धा महत्त्वाचं असते. मध्ये मध्ये वैविध्य का लागतो गोलंदाजीमध्ये याच कारणाने, कारण की एकच टप्पा एकच स्पीड ठेवलं की फलंदाज त्या टप्प्यानिशी आणि त्या स्पीडनिशी जुळवून घ्यायला लागतो. सुरुवातीला आपल्याला अडचण होते, नंतर तो ॲडजस्ट करायला लागतो. तो ॲडजस्टमेंट मोडून काढायची असेल तर मात्र गोलंदाजाला आपल्या गोलंदाजीमध्ये वैविध्यता आणणे हे नितांत गरजेचं असतं. यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू, राईट हँड बॅट्समन लेफ्ट हँड बॅट्समन कॉम्बिनेशन, आणि हे कॉम्बिनेशन थोडासा तापदायक ठरणार आहे. मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडू आलेला आहे अवांतर स्वरूपाने. अजून एक भर. टोटल धाव म्हणतात 28. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागते. गोलंदाजाला आपला टप्पा चेंज करावा लागतोय. स्लोअर केलाय, लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र अचूकपणे झेल घेतलाय. जज फलंदाज गेलेला आहे ललित म्हात्रे, लल्ला, मॅन फ्रॉम हेमनगर. नक्कीच इथे अचंबित झालेत. आता ललित गेले. ललितची फलंदाजी बघण्यासाठी ताई सुद्धा खूप उत्सुक आहेत. ललित काय कामगिरी करतोय, कारण की धावसंख्या पाहतोय तर 28 धावसंख्या, 4थं षटक चालू आहे. इथून पुढे 50चा आकडा पार करायचा असेल तर ललितला मोठी फलंदाजी करावी लागेल. हर्षल वर्सेस ललित. खूप वेळा आपल्या या पंचायतमध्ये एकमेकांच्या समोर हे खेळाडू खेळलेत. आता हर्षलवर काय ताकदीचा वापर करतोय ललित.
हो, इथे मात्र हवेचा वापर केलाय. चेंडू होणार आहे थेट क्षेत्ररक्षकाच्या जाणार हातामध्ये. ललित सुद्धा बाद. ललित खऱ्या अर्थाने बाजारला गेला आणि रिकामी पिशवी घेऊन परत आला. तसं मात्र ललितचं वाटायला लागले. पहिल्याच चेंडूवर ललित बाद झाला झेल स्वरूपात. ताकद कमी पडली. ललितने थोडासा विचार करायला पाहिजे होता. ऑन साईड पूर्णपणे खुलली होती. समोरच्या दिशेला चौकाराची बाउंड्री सीमारेषा खूपच लांब आहे. जर तो ऑन साईडला फटका खेचला असता तर मात्र त्याला षटकार मिळू शकला असता. जर तरला महत्व नाहीये. पुढला चेंडू पाहूया. यावेळी मैदानाचा वापर करत असताना कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला फटका समोरला गेलाय. लॉंग ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत इथे एक धाव वेगाने आलाय आणि इथे एक धाव मात्र पूर्ण होते. षटक क्रमांक 14चे इथे सांगता 4 षटकांमध्ये 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या झेलच्या स्वरूपातून. धावा बनलेल्या आहेत त्या 29. पहिले षटक निकेश 7 धावा दिल्या. निकेश मोरे आला 5 धावा दिल्या. आर्यन किट्टू आला 8 धावा दिल्या आणि हर्षल 9 धावा दिल्या. खूप कमी धावसंख्या. असं कोणतेही षटक गेलं नाही की ज्याच्या डबल डिजिट धावसंख्या उभी करता आली नाहीये. वादळ क्लब शाबाज. सो वादळ मात्र आज शमलेलं दिसतंय. शांत दिसतंय. कालच्या दिवसात हवेचा झुळूक सुद्धा जोरदार होता. कदाचित काल वादळ शाबाज खेळलं असतं हवेची साथ मिळाली असती तर वादळ शाबाज संघाने भरपूर धावा रचल्या असत्या. परंतु आजच्या दिवसात वादळ शाबाज संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळाला. इथे मात्र रसिक पाटील यांना विचार करावा लागेल की पुढची धावसंख्या कशी. परंतु प्रितेश आहे. प्रितेश ही कामगिरी करू शकतो. शेवटचं षटक प्रितेशच्या माध्यमातून हाताळण्यात जाणार आहे. शेवटचं षटकाची फलंदाजी प्रितेश करणार आहे आणि क्षमता आहे प्रितेशकडे. क्षमता प्रितेशने आताही याआधी ते कामगिरी करून दाखवले. इथे पाहायचं आहे साक्षर समोर. साक्षरता दाखवणार आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. तरबेजपणा दाखवणार आहे. परंतु प्रितेशकडे खूपच दारोमदार अपेक्षा असेल त्यांच्या संघनायकाकडून. 29चा आकडा पार झालाय. ॲटलिस्ट 50 पर्यंत तरी टार्गेट करावं. फुलटाच होता त्याच्यावर प्रहार केलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण करतोय आणि वेगाने दुसरे धाव पूर्ण करत असताना विराजच्या हातामध्ये चेंडू. यष्टीरक्षक आणि हा नो चेंडू. 1+2 2 धावांची ॲडिशन इथे होत असताना पाहायला मिळेल. धावा जाऊन पोचलेल्या आहेत त्या 32 या आकड्यांवर. 32 आकडा. आता मात्र नो. इथे असेल फ्री हिट. फ्री हिट चेंडूवर काय कामगिरी करणार आहे ते पाहायचं आहे. प्रितेश ताकद आहे. नजाकत दाखवावी लागणार आहे. एक्झिक्युशन करावे लागणार आहे. थेअरी संपूर्णपणे पाठ आहे. एक्झिक्युशन कसं करतो हे महत्वाचं. साक्षर फ्री हिटचा फटका. नेक्स्ट बॉल. ओ स्विंग अँड मिस. जबरदस्त चेंडू. इथे प्रितेश कदाचित पूलसाठी गेला होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच खाली राहिला. विराज यष्टीरक्षक त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावलाय. धावा मिळणार नाहीयेत. धावा 32. पुन्हा एकदा फुल टच. त्यावर करतोय प्रहार. चेंडू होते सीमापार. 6 धावांचा येतोय षटकार. डीजे अजून इथून 1 ते 2 हिट आणि एक सन्मानजनक धावसंख्या उभी करू शकतो वादळ क्लब शाहबाज. 38 झालेले आहे आरोळी स्पोर्ट्स लेव्ही. शेवटचं षटक घेऊन येईन आणि संस्कार. साक्षर 4 चेंडूचा खेळ साक्षरचा बाकी आहे. आतापर्यंत मैदानामध्ये प्रितेश उजव्या हाताचा फलंदाज डावकर हाताचा फलंदाज ही जोडी जरूर आहे. प्रितेशकडे क्षमता आहे. प्रितेशला खूप वेळा पाहिलंय त्याने कामगिरी करून दाखवत असताना. साक्षर अगदी बुंद्यामध्ये. जोरदार अपील. पंचांकडे जोरदार अपील. पंच दाद फेटाळून देत आहेत. इथे मात्र वेगाने दुसरी धाव घेण्यासाठी आलेला आहे प्रितेश आणि इथे आत्महत्या स्वरूपातली विकेट. फलंदाज बाद.
मैदानामध्ये पाहायला लागेल काय घडले. फलंदाज बाद नाहीये, बेल्स पडल्या नाहीयेत. क्रिकेटच्या नियमामध्ये बेल्स पडावे लागत आहेत. इथे मात्र संधी सोडलेली आहे. आपण खूपदा असं पाहिलंय, अगदी अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलंय. चेंडू यष्ट्यांना चाटून मागे जातो परंतु बेल्स पडत नाहीये. अचंबित होतात प्रेक्षक आणि पब्लिक. त्यावेळी इथेच झालं. तो चेंडू फक्त बेल्सला चाटून जातो. इथे मात्र चेंडू होता आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाचे हात सुद्धा होते. त्याने बेल्स पाडल्या नाहीत. इथे नॉटआउट असेल, 2 धावांची ॲडिशन असेल. टोटल बनलेले आहे ते 40. आता एक सन्मानजनक धावसंख्या वादळ क्लब शाहबाज जाऊन पोचलाय. अजून एक हिट ते कमी आहेत. तो हिट मारला तर एक डिफेंडेबल स्कोर ते मात्र बनवू शकतात. यष्टांच्या मागे विराज आरोग्य स्पोर्ट्स क्लब लेबी या संघाकडून खेळतात. पुढला चेंडू स्लोअर केला होता. अगदी गुडलेन स्पॉटवर लॉफ्ट करायचा प्रयत्न. मिड विकेट रिजन क्रॉस करून चेंडू कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावांनी ॲडिशन. 2 धावा वाढत असताना धावफलकावर पाहायला मिळते ते 42. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुपारचे सत्र राजाभाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 आणि त्याचा आनंद घेत आहेत सर्व प्रेक्षक. उन्हात सुद्धा इतक्या संख्येने प्रेक्षक इथपर्यंत आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत. यावेळी पुढले 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोल टाकला. लोअर फुलटॉस होता. खूप कठीण असतं असा फटका खेळणं. यावेळी वाईडिश लॉंग ऑफ रिजनमध्ये थ्रो व्यवस्थितपणे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आले नाही. थोडा लांब गेला. तत्पूर्वी 2 धावा सुद्धा इथे काढत असताना प्रितेश पाहायला मिळाले. धावा बनलेल्या आहेत त्या 44. पहिले षटक 7चं आलं, दुसरं षटक 5चं, तदनंतर 8चं, तदनंतर 9चं आणि साक्षरता आपली दाखवली त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये आणि धावा जास्त दिल्यात. शेवटचा चेंडू. ओ हा खूपच चांगला. पंचांकडे जोरदार अपील. उचलून धरलंय. फलंदाज शेवटच्या चेंडूवर होते बाद. टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 44. जिंकण्यासाठी 45चं आव्हान.
तोय आणि त्याच्या साथीला निकेश पाहायला मिळतोय. 45 धावसंख्येचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. तसं पाहायला गेलं तर लक्ष फारसं काही मोठं नाहीये, तगडं नाहीये. गोलंदाजांना आता मात्र ते चांगली गोलंदाजी करून दाखवायला लागेल. आमचे दोन्ही ऑफिशियल्स आपण पाहतो या माससाठी सज्ज होत असताना स्ट्रायकिंग एड वरती एक आक्रमक फलंदाज, एक तडाखेबंद बॅटिंग साठी ओळखला जाणारा विराज पाटील पाहायला मिळतोय ऑन द स्ट्राइक आणि त्याच्या साथीला निकेश पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक सज्ज होत असताना प्रतीक पाटील पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती. प्रतीक एक चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पहिला चेंडू विराजने फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. यस इट्स पहिला चेंडू वरती आपण पाहतोय फटका आलाय मोठा. धावा मिळतील 4. इजे पहिला चेंडू बीमर पाहायला मिळाला आणि बीमर वरती आलेल्या 4 धावा. धावफलकावरती आता मात्र 5 धावा पाहायला मिळतात. फ्री हिटचा चेंडू यावेळी विराजच्या बॅटमधनं फटका अगदी चांगला, परंतु फ्री हिट असल्या कारणानं फलंदाज बचावलाय. धावफलकावरती 6 धावा पाहायला मिळतात. प्रतीक पाटील बद्दल बोलायचं तर या वर्षीच्या हंगामात प्रतीक पाटील अगदी तुफानी फॉर्म मध्ये आहे. अनेक ओपनच्या स्पर्धांमध्ये यावर्षी प्रतीक पाटीलने केलेली गोलंदाजी नेहमीच उल्लेखनीय ठरलेली आहे. पण त्याच वेळी आपण पाहतोय विराज पाटील आणि निकेश सुद्धा चांगल्या पद्धतीचे बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. निकेश मात्र आपण पाहतोय मोठ्या फटकासाठी अटेम्प्ट करत असताना या चेंडूवरती सिंगल मिळेल. धावफलकावरती 1 ची भर पडत असताना आणि आता मात्र आपण पाहतोय धावफलकावरती तब्बल 7 धावा पाहायला मिळतात. सुरुवात अगदी झोक्यात पाहायला मिळते, अगदी धडाक्यात या इनिंगला प्रारंभ केलेला आहे आरोही स्पोर्ट लिभी संघाने. दोन्ही आपण पाहतोय ओपनर अत्यंत चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना यावेळी मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने केले खूप मोठी चुकी. त्याला चक्कून चेंडू फरार झाला सीमारेषा पलीकडे, डीप मिडकडे बाहेर आला. एक शानदार चौकार. करावी लागेल. आपण पाहतोय या पहिल्याच ओव्हरमध्ये 2 वेळा मिसफील्ड पाहायला मिळाले. धावफलकावरती तब्बल 13 धावा लागल्यात. आवी असिस संघाचा कॅप्टन आणि भगीरथी मेडिकल संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे आपण टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतो अगदी चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. ही ओळख आहे, ही ताकद आहे प्रतीक पाटील याची. बऱ्याचशा वेळानंतर आपण पाहतोय निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धाव फलकावरती तब्बल 13 धावा पाहायला मिळतात, जिथे विजयासाठी केवळ 45 धावसंख्येची आवश्यकता आहे. यावेळी खूप टप्पाचा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आणि त्याच कारणास्तव पंचाने सांगितले येस इट इज वाईट. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रतीक मात्र आपण पाहतोय आपल्या लेंथ वरून भरकटलेला पाहायला मिळतोय. नियंत्रण मात्र पाहायला मिळत नाही प्रतीकच्या गोलंदाजीमध्ये आणि त्याचमुळे आपण पाहतोय कुठेतरी प्रतीक आज नेहमीच्या मूड मध्ये पाहायला मिळत नाहीये. आपला रिदम पूर्णपणे तो गमावून बसलेला आहे. त्याच्याकडून नेहमीच्या स्टाईल मध्ये जी गोलंदाजी असते ती पाहायला मिळत नाहीये. प्रतीकचं हे षटक अगदी एक्सपेन्सिव्ह, अगदी महागडं पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तर खूप साऱ्या धावा पहिल्या षटकात आलेल्या आहेत. एक चांगला स्टार्ट आरोही स्पोर्ट लेबी संघाला मात्र पाहायला मिळतोय. यावेळी विराजच्या बॅट मधून ओहो क्या बात है, अगदी समोरच्या दिशेने ओव्हर द बॉलर हेड स्टँड अँड डिस्पॅच, एक शानदार षटकार.
वीराच्या बॅट मधून आपण पाहतो अगदी नेत्रदीपक डोळ्यांचा पारणं फेडणारा एक शानदार षटकार पाहायला मिळतोय. आणि आता मात्र धावफलकावरती पहिल्या षटकानंतर तब्बल 20 धावा पाहायला मिळतात. 20 ऑन द बुट. टॉस करायला यायचं आहे अवी असे संघाचा कॅप्टन आणि भगीरथी मेडिकल संघाचा कॅप्टन. त्वरित हॅलो हॅलो पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो अगदी अटॅकिंग स्टार्ट पाहायला मिळतोय. वॉल बिगन पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. आणि आता मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आलेल्या आहेत. आणि आता जर आपण विचार केला तर 45 धावसंख्येची आवश्यकता होती. आता मात्र इक्वेशन आव्हान आता अगदी सोपं झालेलं आहे. कारण येणाऱ्या 24 चेंडूमध्ये विजयासाठी केवळ 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन पाहायला मिळते. फलंदाजी ट्रॅकवरती मात्र आपण पाहतोय ओव्हर क्रमांक सेकंड मध्ये प्रीती सज्ज होत असताना पाहायला मिळते. पाहूया प्रीतीची गोलंदाजी आता कशा पद्धतीने होणार, जिथे 24 चेंडूंमध्ये आता केवळ 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. विराज अगदी दमदार बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये त्याने प्रतीकवरती प्रहार केले. चांगल्या पद्धतीची बॅटिंग त्याने मात्र पहिल्या षटकात दाखवली. त्याची फलंदाजी आता मात्र बहरात आलेली आहे. निकेश पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निकेश मात्र खेळून काढतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. पहिला चेंडू वरती येतो एक दणदणीत खणखणीत चौकार. अवीएसएस आपला कॅप्टन इमिजिएटली टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. अवीएसएस मैदानावरती तोडफोडवाली फलंदाजी आपण पाहतोय. यावेळी अगदी बुंदाट टाकलेला हा चेंडू स्ट्रेट बॅटने आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने चेंडू पत्र खेळून काढलेला आहे. स्ट्राईक रोटेट झाले. सिंगल मात्र इथे मिळते या चेंडूवरती. ओव्हर टू टॉस बॉक्स. हॅलो हॅलो अबीएसएस हा संघ नाणेफेक जिंकलेला आहे. चला महेश, तुमचा काय मनसुबा असेल? पहिलाच सामना आहे. पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारणार. आणि तुमचा गेम प्लॅनिंग काय असेल? पहिला क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर तुम्ही समोरचा संघ भागीरथी 11 मेडेकर आहे, तर तुमचं प्लॅनिंग काय असेल त्या संघासमोर? 45 ते 50 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच. थँक्यू महेश. कल्पेश, आपण टॉस हारलेला आहे तर तुमची पहिली फलंदाजी आहे, तर तुमच्या काय असेल पहिल्या 5 षटकात किती धावसंख्या मारायचा प्रयत्न असेल? कमीत कमी 60 ते 65 धावांचा टार्गेटचं आमचं लक्ष असणार. थँक्यू कल्पेश. थँक्यू महेश. दोघांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. ओव्हर टू यू कल्पेश. हा चेंडू मात्र डाऊन द लेग स्टंप पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये जर आपण विचार केला ना तर वादळ क्लब शहाबाज संघाचे शोल्डर्स पूर्णतः डाऊन पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय निकेश आणि त्याचा साथीदार विराज अगदी तडाखेबंद क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना गोलंदाजांना आता मात्र काही वेगळा विचार करावा लागेल. फॉरगॅटन इज अन आर्ट असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने आता मैदानामध्ये प्रयत्न करावे लागतील वादळ क्लब शहाबाज संघाला. नेक्स्ट बॉल प्रितिशचा राईट ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र आपण पाहतोय विराज अगदी चांगला फटका खेळत असताना सिंगल मिळते या चेंडूवरती सुद्धा. धाव फलकावरती तब्बल 33 धावा लागल्यात आणि विजयासाठी आता केवळ 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगल्या पद्धतीची आपण पार्टनरशिप पाहतोय. धावांचं फाउंडेशन आणि धावांची पायाभरणी अगदी अफलातूनपणे केले दोन्ही सलामीवीराने. निकेश यावेळी चेंडूला ठोकतोय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. या स्पर्धेतील सर्वाधिक लांबवर पल्ल्याचा हा आलेला षटकार निकेशच्या बॅट मधून. एकोणचाळीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात. प्रितीश मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये अगदी महागडी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. 39 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी केवळ 6 धावसंख्येची आवश्यकता आहे.
आणि ते मात्र आपण पाहतोय मिस टाइम कॅच होण्याची पॉसिबिलिटी कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्याने टिपला शानदार कॅच. पहिली विकेट मात्र मैदानातून माघारी जात असताना टीम आरोही स्पोर्ट लेबी संघासाठी. ओके तर आता 6 धावा पाहिजेत आणि रसिक प्रेक्षक जे आहे ना त्यांची अशी इच्छा आहे की चेतन वावेकर यांनी बॅटिंगला यायला पाहिजे. चेतन वावेकर यांनी बॅटिंगला जावं पाहिजे अशी सर्व रसिक प्रेक्षकांची इच्छा आहे. एकोणचाळीस धावा आपण धावफलकावरती पाहतोय. विराज पाटील मात्र आपण पाहतोय मैदानावरती अगदी विस्फोटक कामगिरी साकारत असताना चांगल्या फॉर्म मध्ये तो पाहायला मिळतोय. कन्सिस्टन्सी वाले बॅटिंग तो मात्र मैदानावरती साकारतोय. अगदी अफलातून स्वरूपाचा परफॉर्मन्स विराज पाटीलने आज मात्र या मॅच मध्ये दिलाय आणि खऱ्या अर्थानं पहिल्याच मॅच मध्ये आपल्या संघाला त्याने मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये नेऊन ठेवले. नवीन खेळाडू मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती अनिकेत वाडेकर. अर्थात एक चांगल्या पद्धतीची स्पिनिंग टाकण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. मागील जर आपण 2-3 वर्ष आधी पाहिलं तर हा खेळाडू खऱ्या अर्थाने एक चांगला फॉर्म मध्ये होता. पण आता मात्र आपण पाहतो अगदी उशिराने तो मात्र गोलंदाजीला आलेला पाहायला मिळतोय. अनिकेत वाडेकर पहिला चेंडू अनिकेत वाडेकर आपण पाहतो अगदी चांगला टप्प्यावर टाकत असताना कुठेतरी अनिकेतला गोलंदाजी द्यायला उशीर केला की काय या पद्धतीच्या त्याच्या आविर्भावावरून पाहायला मिळते. यावेळी विराज शॉर्ट आर्म पूल करतोय. चेंडू जाते सीमा रेषा पलीकडे. हा पूल झाला पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. आपण पाहतो अगदी वन साइडेड डॉमिनेट करत असताना या मॅच मध्ये आणि एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले विराज पाटीलच्या धुवाधार फलंदाजीच्या जोरावरती. अँड नो डाऊट या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. 10 चेंडू मध्ये 30 धावांची विस्फोटक कामगिरी साकारणारा विराज पाटील. चला VSS फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विराज पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच.